नमस्कार. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, कशा आहात? माऊलींच्या कृपेने तुम्ही सगळ्याजणी ठीकच असणार. मैत्रिणींनो, आषाढी एकादशी आली की आपल्या अंतःकरणामध्ये अगदी वेगळीच अशी काहीतरी ओढ निर्माण होते त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आणि त्याला भेटण्याची. एवढंच नाही तर आता आषाढी आली, मग आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी आपल्या डोक्यामध्ये एक चक्र सुरू होतं. हे 4 महिन्याचा कालावधी म्हणजे चातुर्मासाचा कालावधी. तर ह्या चातुर्मासाचा कालावधी किंवा आपण त्याला म्हणतोच आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा जो कालावधी आहे आपण त्याला 4 महिन्याचा असा चातुर्मासाचा कालावधी म्हणतो. आता हा चातुर्मासाचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणजे जप, ध्यान, धारणा किंवा वेगवेगळेचे नियम, व्रत आचरण्यासाठी हा कालावधी अत्यंत उत्तम असा आहे. अनेक संत महात्म्यांनी काय केलेलं आहे की ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये वेगवेगळे मोठे मोठे चातुर्मास केलेले आहेत. म्हणजे आता टेंबे स्वामींचा चातुर्मास आहे किंवा समर्थ रामदास स्वामींचा चातुर्मास आहे. हे शब्द साधारण आपल्या सगळ्यांच्या काय आहेत, परिचयाचे आहेत. तसंच आजही किंवा पूर्वीही अनेक आपली हरिभक्तपरायण जी मंडळी आहेत वारकरी संप्रदायातली, ती देखील अशा पद्धतीचे चातुर्मास करत होते आणि आत्ताही करत आहेत. आजही तुम्ही पंढरपूरला जाऊन बघितलं ना तर ह्या म्हणजे फक्त पंढरपूरच नाही तर देहू, आळंदी किंवा अनेक इतर जे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी ही हरिभक्तपरायण मंडळी आपापल्या आश्रमामध्ये म्हणा किंवा एखाद्या सोयीच्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र जमता येईल अशा ठिकाणी म्हणा, ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये काय करतात की वेगवेगळ्या प्रकारचं जप, ध्यान, धारणा, अभ्यास किंवा एखाद्या विषयावरती निरूपण, कीर्तन असा अनेक उपक्रम ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ही मंडळी करत असतात. पण प्रश्न असा आहे मंडळी की आपल्या सगळ्यांना ज्या गृहिणी आहेत किंवा ज्यांच्यावर अनेक असं म्हणजे जे गृहिणीच नाही तर इतर कुठलीही व्यक्ती ज्यांच्यावर घराची जबाबदारी आहे, संसाराची जबाबदारी आहे, मुलाबाळांची जबाबदारी आहे, नोकरीधंदा आहे किंवा लहान वयस्कर व्यक्ती, लहान मुलं घरात आहेत, अशांना आपण 4 महिने सोडून बाहेर नाही जाऊ शकत ना. मग अशा वेळेस आपण काय करायचं, हे चातुर्मासाचं पुण्य आपल्या पदरी कसं पाडून घ्यायचं? तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी 3 छोटे छोटे मुद्दे सांगणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा की काय छोटे छोटे 3 मुद्दे तुम्हाला ह्या चातुर्मासामध्ये आचरण करायचे आहेत आणि आपल्याला कसं पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. सुरुवातीला बघा की खूप मोठं उद्दिष्ट किंवा खूप अशी व्रत, खूप नियम आपण करून ठेवायचे नाही आहेत. जसं बघा सुरुवातीला होतं जानेवारी महिना आला की काय करतो आपण, मी आता ह्या नवीन वर्षात वेगवेगळे संकल्प करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं की मी सकाळी लवकर उठेल, रोज व्यायाम करेल, रोज हे करेल, रोज ते करेल, रोज अभ्यास करेल, रोज ज्ञानेश्वरी वाचेल, असे अनेक काय करतो नियम आपण जानेवारीच्या सुरुवातीला करत असतो. आणि मग पुढे हळूहळू त्या म्हणजे जे नियम व्रत केलेले आहेत त्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला काय करायला लागतो, वेळ द्यायला लागतो आणि सातत्य ठेवायला लागतं. ते हळूहळू आपोआपच आपल्याकडनं कमी होतं आणि मग आपण ते सोडून देतो आणि मग एक प्रकारचं अपयश आपल्याला येतं आणि त्याच्यातनं आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची नाराजी किंवा दुःख आपल्याला होत असतं की अरे आपण संकल्प केला पण पूर्ण नाही करू शकलो. म्हणून काय करायचं की संकल्प करतानाच अगदी छोटासा संकल्प करायचा ज्याला की आपल्याला 2 किंवा 3 मिनटं दिवसभरातले देता यायला पाहिजेत. जितका तुम्ही छोटा संकल्प कराल तितका तो तुम्ही काय कराल, सातत्याने पूर्ण कराल. वेळ कमी लागतो आहे मग नित्यनेमाने आपण तो पूर्ण करू शकतो. म्हणून छोट्या छोट्या संकल्पपूर्तीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. मग ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे 3 मुद्दे आचरणात आणायचे आहेत. आता भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 3 प्रकारची तप सांगितलेली आहेत. एक तर शारीरिक तप आहे, मानसिक तप आहे आणि वाचिक तप आहे. आपल्याला अशाच पद्धतीची 3 तप ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये करायची आहेत. आता पहिला मुद्दा आहे शारीरिक तपाचा. तर शारीरिक तपामध्ये काय येतं की म्हणजे अनेक गोष्टी येतात. भगवंत सांगत आहेत त्या शारीरिक तपामध्ये की देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरन तप उच्यते. आता आपल्याला हे शारीरिक तप कसं करायचं आहे तर देवांची, द्विजांची, जे हुशार व्यक्ती आहेत, संत महात्मे आहेत त्यांचं पूजन करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, अहिंसेचं पालन करायचं आहे. हा तर झाला भगवद्गीतेतला विचार. आपल्याला इतक्या खोलात जर नाही जाता आलं, हे सगळं करता आलं तर अतिशय उत्तम. पण समजा हे नाही करता आलं आपल्याला ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये, तर आपण काय करायचं आहे, एक छोटासा शारीरिक नियम करायचा आहे. म्हणजे जसं की बघा आता रोज भगवंताच्या मंदिरात जाणं किंवा रोज एक छोटासा दिवा आपल्या देवघरात का होईना पण भगवंताच्या नावानं लावणं, रोज एखादं पायी तीर्थयात्रा असेल छोटीशी ती करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जीव घालणं, तुळशीला पाणी घालणं, तुळशीला नमस्कार करणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या. किंवा मुंगीला साखर देणं रोज
किती छोटे छोटे उपाय आहेत, त्यातला कोणताही एक नियम आपण करू शकतो जेणेकरून आपल्याकडनं हे शारीरिक तप ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये होऊ शकतं. किंवा याच्यापेक्षा आणखी कुठलेही तुम्ही वेगळे छोटेसे तप करू शकता, की रोज पक्ष्यांना पाणी ठेवणं आहे किंवा इतर छोटे छोटे अगदी ज्यासाठी की खूप आपल्याला असं खूप वेळ घालवायचा नाही आहे आणि म्हणजे जेणेकरून ते आपलं व्रत खंडन होणार नाही, अशा पद्धतीचा छोटा नियम आपल्याला करायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट येते की आपल्याला काय करायचं आहे, मानसिक किंवा वाचिक तप करायचं आहे. आता ह्या वाचिक तपामध्ये काय करायचं आहे आपल्याला, वाचिक तपामध्ये सुद्धा किंवा मंगमयन तप याला दुसऱ्या पद्धतीने भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये ह्याच्यात सांगतात भगवद्गीतेमध्ये, अनुद्वेग करो वाक्यम सत्यम प्रियहितैंचयत स्वाध्यायाभ्यासने चैव वाङ्मयन तप उच्यते. आता हे वाङ्मयन तप म्हणजे काय, की ते वाचनी केलं जातं किंवा एखादा अभ्यासाने केलं जातं. अनुद्वेग करम वाक्य, की छान वाक्य आपण बोलायचे आहेत, आपल्या मुखातनं कुणाला त्रास होईल, दुःख होईल, क्लेश होईल असं वाक्य ह्या चातुर्मासाच्या काळात आपण काढायचं नाही. म्हणजे दुसऱ्यांना आनंद होईल असं काहीतरी आपण करायचं आहे. आता हे सगळं करता करता आपल्याला म्हणजे आपण काय करायचं आहे, एक छोटंसं व्रत त्याच्यातलं घ्यायचं आहे. तर ह्याच्यातलं छोटंसं व्रत आपण काय घेणार का, आपल्याला काय शक्य आहे 4 महिने करणं. तर मग याच्यात तुम्ही हरिपाठाचं 4 महिने वाचन करू शकता. ज्ञानेश्वरीच्या छोट्या एक ठराविक ओव्या आपण म्हणून एक 10 ओव्या रोज वाचण्याचा संकल्प करू शकतो. किंवा अथर्वशीर्षा आहे, श्रीसूक्त आहे, विष्णू सहस्रनाम आहे, शिवलीलामृतचा एखादा अध्याय आहे किंवा भगवद्गीतेचा एखादा अध्याय आपण रोज वाचू शकतो. याच्यासाठी हार्डली किती 2 ते 3 मिनटं लागतात. असा छोटासा जर संकल्प केला आपण किंवा भगवंताच्या नामाची एखादी माळ जप करणं आहे, असा जर छोटा संकल्प केला तर आपलं तो काय होईल, आपण सहजपणे ते करू शकतो. दिवसातले 4 मिनटं आपण भगवंतासाठी ह्या चातुर्मासाच्या कालावधीसाठी किंवा आपल्याला व्रत पूर्ण करायचं आहे म्हणून जर द्यायचं ठरलं तर आपण नक्कीच देऊ शकतो. आणि अशा प्रकारचे हे वाङ्मयन तप आपल्याकडनं काय होतं, पूर्ण होऊ शकतं. तिसरा मुद्दा येतो महत्त्वाचा, तो म्हणजे मानसिक तपाचा. आता मानसिक तपामध्ये काय करायचं आहे आपल्याला, भगवंत सांगतायत बघा, मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरेतत् तपो मानस उच्यते. आता हे मानसतप म्हणजे काय आहे, तर आपल्याला मन अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे, अगदी प्रसन्न ठेवायचं आहे, सौम्य जमलं तर मौन पाळायचं आहे, विनम्र राहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे मानसतप करायचं आहे. पण समजा आता आपण ठरवलं की या चातुर्मासाच्या काळात कुणावरती चिडचिड करायची नाही, कुणाला रागवायचं नाही, कुणाला दुखवायचं नाही, पण तरीसुद्धा कधी कधी आपल्याकडनं अनावधानाने ह्या सगळ्या गोष्टी होणार. म्हणजे आपण अगदी संत पदाला पोहोचलेले नाही आहोत. कधी कधी कामवाली नाही आली तरी आपल्याला राग येतो. कधी मुलाने एखादी काही गोष्ट आपला स्वयंपाक झाल्यानंतर मागितली करून तरी आपल्याला मनात थोडासा राग येऊ शकतो, आपण करून देऊ शकतो, पण थोडंसं मग आपण नाराजी व्यक्त करतो. तर मग अशा पद्धतीने जर केलं तर काय होईल, समजा आपल्या ह्या चातुर्मासात हे आपल्याकडनं मानसिक तप होणार नाही. मग ह्याच्यासाठी दुसरा साधा पर्याय काय आहे आपल्याकडून, कशा पद्धतीने आपण हे मानसिक तप करू शकतो. तर एक साधा आणि सोपा उपाय खास तुमच्यासाठी म्हणून सांगते की ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपण मानसिक तप कसं करायचं. तर त्याच्यासाठी एखादी भगवंताच्या नावाची 108 नावाची जप माळ जी असते ती एक माळ जप करायची, एक अगदी साधा सोपा हा पर्याय. दुसरी गोष्ट, आपण भगवंताची मानस पूजा करायची आहे. मग ते तुम्ही दिवसभरात कधी करू शकता, तुमच्या आवडी. सकाळी केली तर अतिउत्तम, पहाटे ज्यांना शक्य आहे उठून ते तर अतिउत्तम, पण ज्यांना नाही शक्य त्यांनी दिवसभरात कधी मानस पूजा भगवंताची करायची आहे, सद्गुरूंची करायची आहे, तुमच्या इष्टदेवतेंची मानस पूजा करायची आहे. त्याच्यासाठी तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे किंवा अगदी दिवसभरातला अगदी 2 मिनिटात तुम्ही भगवंताची मानस पूजा करू शकता की नाही, तर ती मानस पूजा करायची आहे. किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राला तुम्ही जाऊन आलेले असाल, समजा आता पंढरपूरचं उदाहरण घेऊया, तुम्ही अनेक जण पंढरपूरला जाऊन आलेले असताल. पंढरपूर कसं आहे, तिथली चंद्रभागा कशी आहे, भगवंताच्या मंदिराचा कळस कसा आहे, भगवंताच्या ते संपूर्ण मंदिर कसं आहे, त्याचा गाभारा कसा आहे भगवंताचा, तिथलं गरुडखांब कसं आहे, आतमध्ये भगवंताच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला काय काय दिसतंय, गणपती दिसत आहेत का, तिथं वेदांच्या त्या रुच्या ठेवलेल्या दिसत आहेत का, तुकारामांच्या पादुका दिसत आहेत का, तुळशी वृंदावन दिसतं आहे का, आणि मंदिरात भगवंताच्या मंदिरात गेल्यानंतर भगवंत कशा पद्धतीने कमरेवरती हात ठेवून असा छानपैकी उभा आहे, त्याची दृष्टी कशी आहे, त्याचं म्हणजे त्याचा पोशाख कसा आहे, त्याने गळ्यात काय घातलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायच्या आहेत घरी बसून. जेव्हा आपण पंढरपूरला बघितलेल्या असतात त्या आपण या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये काय करायचं आहे, रोज आपण एका जागेवरती बसायचं आहे, म्हणायचं आहे मनाशी की आता मी पंढरपूरला निघालेली आहे आणि मस्तपैकी पंढरपूरचा प्रवास मनानंच करून यायचं आहे, डोळे झाकून.
तो प्रवास करायचा आहे, तिथल्या सगळ्या चंद्रभागेत मनानं स्नान करायचं आहे, भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, पूजन करायचं आहे, मंदिराला प्रदक्षिणा घालायची आहे, प्रसाद घ्यायचा आहे भगवंताचा मनानेच, आणि छान 2-3 मिनिटात ही पंढरपूरची तीर्थयात्रा आपण करून यायची आहे. अशा पद्धतीने तुमच्या आवडत्या तीर्थस्थानाचं तुम्ही काय करू शकता, एक तीर्थयात्रा, मानसिक तीर्थयात्रा म्हणा, ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये करू शकतो. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला रोज पंढरपूरला जाता येणं शक्य आहे की नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा नाही आहे, खूप सगळा पैसा खर्च करायचा नाही आहे, घराच्या बाहेर पडायचं नाही, अगदी शांतपणे डोळे बंद करायचं आणि छान अशा तीर्थक्षेत्राचा तुम्ही काय करायचं आहे, प्रवास करून यायचा आहे किंवा तीर्थयात्रा करून यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या 3 पद्धतीने काय करता येतं, चातुर्मासातलं व्रत घेता येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की ह्या 3ही पद्धतीने व्रत घ्यायचं आहे का आपल्याला? नाही. तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने शारीरिक तप करू शकता, मानसिक तप करू शकता किंवा वाचिक तप करू शकता. ह्यातल्या कुठल्याही एका पद्धतीचं जरी तुम्ही चातुर्मासात व्रत घेतलं, पण अट एकच आहे की तुम्ही हे व्रत एकादशीला, आषाढी एकादशीला सुरू करायचं आहे आणि कार्तिक एकादशीला संपवायचं आहे. म्हणजे 4 महिने सातत्याने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. म्हणजे मग बघा, तुम्हाला उद्दिष्टपूर्तीचा जो आनंद आहे किंवा भगवंताच्या आपण काहीतरी भगवंतासाठी करतो आहे आणि भगवंत आपला याचा प्रसाद नक्कीच देईल, ह्याचा तुम्हाला अनुभूती पण येईल आणि एक वेगळा आनंद तुम्हाला ह्या चातुर्मासामध्ये प्राप्त करता येईल. तर म्हणजे हा व्हिडिओ मी तुम्हाला याच्यासाठी आज खास टाकते की ह्या चातुर्मासात तुम्हाला काय संकल्प करायचा आहे, तुम्हाला आजच ठरवता यायला पाहिजे ना. म्हणजे 2 दिवसावर एकादशी आली, तर ह्या एकादशीच्या निमित्ताने तुम्ही भरभर अशी काय करू शकता, तपांचं, व्रतांचं आपल्याला आपल्या आवडीसवडीने काय करू शकता की आचरणात आणण्यासाठी नियम करू शकता. तर अशा पद्धतीने ह्या चातुर्मासामध्ये तुम्ही काय करा, शारीरिक, मानसिक आणि वाचिक अशा 3ही पद्धतीच्या एक तप कुठलंही केलं तरी चालेल. आणि हो, ज्यांना शक्य आहे त्यांनी 3ही पद्धतीचं तप करायला काहीच हरकत नाही. अगदी वेळ आहे, तुमची शारीरिक क्षमता आहे, तुमच्या सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत, तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे शारीरिक म्हणजे तुम्ही व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकता, तर रोज मंदिरात जाऊन येऊ शकता, भगवंताचं नामस्मरण रोज करू शकता, भगवंताच्या ते तीर्थयात्रा तुम्ही रोज करू शकता किंवा सद्गुरूंचं पूजन आहे ज्यांना शक्य आहे ते रोज. अशा कुठल्याही 2-3 पद्धतीचं जरी तुम्ही व्रत आचरण केलं तरी काय होईल, तुम्हाला अतिशय ह्या चातुर्मासाचं पुण्य प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, खास तुमच्यासाठी म्हणून मी ह्या 2-3 गोष्टी अतिशय सांगितलेल्या. ह्या 3ही गोष्टी तुम्ही अंमलात आणा आणि तुम्हाला काय अनुभव येतो किंवा तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्यात का, करायला तुमचं मन धजावतं आहे का, किंवा तुम्ही ह्यातलं किंवा आणखी काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला सुचतील त्याही तुम्ही करा. आणि हो, तुम्ही ज्या वेगळ्या गोष्टी कराल किंवा ह्यातल्या काय गोष्टी तुम्ही करणार आहात त्याचं मला कॉमेंट्समध्ये सांगा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे मलाही आनंद होईल की म्हणजे हो, खरंच आपण सगळ्याजणी हे मिळून करतो आहोत. आणि तुमच्या जे प्रतिक्रिया असतात त्या जर इतरांनी वाचल्या तर त्यांनाही अनेक छोट्या गोष्टी सुचवू शकतील, त्याही ह्यातलं एखादं व्रत करू शकतील. बघा, आपण एखादी गोष्ट स्वतःसाठी करतो किंवा एखादी गोष्ट खूप प्रयत्नपूर्वक आपण मिळवतो ना, त्याचा आनंद आपल्याला होतोच नक्कीच. पण त्याहीपेक्षा आनंद कधी होतो, आपण एखाद्याला कारण म्हणजे उपयोगाला आलो किंवा आपल्यामुळे एखाद्याचं सुख वाढलं आहे, समाधान वाढलं आहे, तर ही जेव्हा गोष्ट आपण करतो ना, तेव्हा तो आनंद आपल्या आनंदापेक्षा जास्त आनंद असतो. म्हणजे देण्याचा आनंद जो असतो ना, तो जास्त आनंद असतो. आपल्या स्वतःच्या घेण्याच्या आनंदापेक्षा म्हणतो तो देण्याचा आनंद जास्त असतो. तर ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा देण्याचा आनंद पण वृद्धिंगत करायचा आहे, आपल्या स्वतःतला अंतरंगातला आनंद पण वाढवायचा आहे, भगवंताची भक्ती करायची आहे आणि अर्थातच सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून कुणालाही दुःख क्लेश न देता घर बसल्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा. रामकृष्ण हरी.